महाराज महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती राजसी राजमान्य अखंड लक्ष्मी अलंकृत राजनीती धुरंधर न्यायलंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव। अखंड हिंदुस्थानाचे दैवत ज्यांच्या असण्यामुळे आणि ज्यांच्या इतिहासामुळे आज तुमच्या आणि माझ्या घरात दैव साबूत आहे। देव आपण जे आज पूजतो ते साबूत आहे आणि दुश्मनाच्याही छातीला थरकाप सोडणारे सह्याद्रीचा तो छावा सह्याद्रीचा तो वाघ म्हणजेच श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मी माझा कोटी कोटी प्रणाम करतो। काळ 1600चा इसवी सन 1630 आजचाच दिवस 19 फरवरी 1630 आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये शिवनेर गडावरती एक किलकारी ऐकायला आली आणि ती किलकारी होती स्वराज्याच्या पायाची आणि त्याच दिवशी स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली आणि त्या दिवशी आई जिजाऊने आपल्या हिंदुस्थानाचा इतिहास घडवणाऱ्या राजाला जन्म दिला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना तुमच्या माझ्या अंगात समजा जर का रक्त सळसळलं नाही तर विचार करा तुम्ही आणि मी या महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आज ही मायभूमी आपल्याला दिलेली आहे कारण ते होते म्हणून आज आपण इथे आहोत। आजचा काळ काय तेव्हाचा काळ काय ज्या वेळेस 1600चं शतक सुरू होतं त्यावेळी आई बहिणींची अब्रू ही वेशीवरती टांगली राहत होती। शेतकरी आपल्या मालाचा मालक नव्हता आणि या अखंड हिंदुस्थानामध्ये मोगली सत्तेचा जो काही आवाजमा चालू होता त्याच्यामुळे कुणी विचार करू शकत नव्हता की यानंतर स्वतंत्र काय असतं स्वराज्य काय असतं सुराज्य काय असतं याबद्दलची कल्पना सुद्धा कुणी करू शकत नव्हता। त्यावेळी आई जिजाऊने या बाळाला जन्म दिला आणि त्या आई जिजाऊने या बाळाचं रक्षण करत या बाळाचं पालन करत पोषण करत त्या बाळाला स्वराज्याचं पाड करून दिलं। स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे काय काय होते स्वराज्य म्हणजे जे तुमचं आणि माझं स्वतःच्या मनाचं राज्य ज्यात आई बहिणींच्या अब्रूला इज्जत असेल ज्यात शेतकऱ्यांना त्या भाला मावा म्हणजे त्याच्या मालाला भाव असेल। 1600चा काळ त्यावेळी आज आपण बघतो आजची मुलं वय वर्ष 16 असलं तर मिशी पण फुटायला असते। 16 वर्षाच्या त्या कोवड्या वयामध्ये सह्याद्रीच्या कड्या कपारीमधून 18 पगड जातींना एकत्र करून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेणारा तो युवक त्यांच्या सोबतीने 18 पगड जातीचे मावळे
त्या मावळ्यांच्या मनामध्ये थरकाप होता, पण भीती नव्हती. भीती यासाठी नव्हती कारण त्यांच्या मागे उभा होता त्यांचा मित्र सवंगडी, त्यांचा राजा होणारा छत्रपती शिवबा. आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती आपल्या हाताचं रक्त सांडवून त्या शिवलिंगाचा अभिषेक करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवलिंगावरती ज्या क्षणाला ते अभिषेक करत होते, त्या अभिषेक करत असताना त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द होते की हे परमेश्वरा, हे स्वराज्य मी मिळवणार, माझ्या आईसाठी मी हे स्वराज्य मिळवणार, माझ्या गोरगरीब जनतेसाठी हे स्वराज्य मी मिळवणार. आणि त्या दिवशी खरी स्वराज्याची मुहूर्त मिळतात. त्या काळात 7 मुघलशाया होत्या. आदिलशहा, औरंगजेब असे मोठमोठ्या शाया होत्या ज्यांच्याकडे इतका मोठा लवाजमा होता की आपण विचार सुद्धा करू शकत नाही, एवढी अस्मानी ताकद त्यांच्या जवळ होती. त्या काळामध्ये एक व्यक्ती स्वतंत्राचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. त्या काळात घेतलेली ती शपथ, त्या शक्तीचा परिणाम असं झालं की अवघ्या 16व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला. आणि याच्या नंतर अनेक किल्ले असे जिंकत गेले. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाही तर माणसं जिंकली. माणसं जिंकली, लोक जिंकले, रेत जिंकली. कारण आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. रयतेचा राजा हा कसा असावा, राजा कसा असावा याचं जिवंत मी उदाहरण तुम्हाला आज सांगतो. तुम्हा सर्वांना माहित असेल, अफजल खानाचा वध ऐकलाय. अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा काढला आणि कोथळा काढून त्याला मारलं. आपल्या सर्वांना माहिती आहे. वाघ नख, अरे हो की नाही, माहितीये. अफजल खानाचा वध केला माहितीये. त्याच्यानंतर काय झालं माहितीये का? त्याच्यानंतर काय झालं तर अफजल खानाचा वध झाला. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्यासाठी म्हणून अफजल खानाने त्यांच्या पाठीवर घाव केला. पण आपल्या अंगातील वाघनखे काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि कोथळा बाहेर काढत असताना अफजल खान मेला. अरे मोठा दगा झाला, मोठा दगा झाला असा मोठा आवाज होत असताना अख्ख्या छावणीमध्ये जिकडे तिकडे तितर बितर चालू असताना सर्व लोक त्या छावणीत तिकडे तिकडे तितर बितर करत असताना सर्व लोक पळायला लागले. सर्वांना माहिती झालं की अफजल खान मेला, अफजल खान मेला. हे सर्व फक्त जिकडे तिकडे गोळा करत असताना सर्व मावळे तिथून पळायला लागले. त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही सुद्धा पळायला लागा, कारण अफजल खान मेलेला आहे. आता जर का इथे थोडा वेळ आपण थांबलो तर आपलाही मुर्दा पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोजक्या मावळ्यांसोबत त्या छावणीतून पळत निघाले. आणि पळत निघाले असता 10 मैलावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज थांबले. 10 मैलावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज थांबले. थांबल्यावर बघतात काय, अरे गड्यांनो, आलो तर आपण 20 होतो. या मोहिमेवर येत असताना आपण आलो तर 20 होतो, पण जात असताना आता आपण 19 आहोत. एक मावळा केला तरी कुठं, एक केला कुठं. बाकी मावळे म्हणायला लागले, महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज तुमच्या हातात हे स्वराज्य आहे, महाराज तुम्ही थांबू नका, महाराज चला. महाराज बोलले, नाही, तोपर्यंत तो मावळा येत नाही मी या जागचा हलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तिकडे मोगलांचं सैन्य महाराजाच्या वाटेवर असताना, अफजल खानाचा कोथळा काढला असताना खवळून असलेलं ते मोगलांचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांना शोधत होते. आणि महाराज एका मावळ्याची वाट पाहत 10 फरलांगावरती थांबून होते. जेव्हा मागून तो मावळा धावत आला
तो मावळा धावत आला आणि त्या मावळ्याच्या हातात काय होतं तुम्हाला माहितीये? त्या मावळ्याच्या हातात होतं अफजल खानाचं शिर. तो बोलला आला अले म्हण महाराज तुम्ही तर अफजल खानाचा कोथळा काढला, पण मला वाटलं अफजल खान मेला की नाही मेला, आणि म्हणून मी त्याचं शिर कापलं आणि शिर कापून खेळून आलं, म्हणजे याच्या नंतर कोणी स्वराज्याकडे वाकडी नजर ठेवू शकणार नाही. महाराजांना आनंद व्हायला पाहिजे की नाही? महाराज बोलले नालायका हरामखोरा, अरे तो अफजल खान जिद्दा राहिला असता की मेला असता, मी दुसरी मोहीम केली असती. पण अरे गड्या तुला समजा जर का इथून मी परत नेलं नसतं, तुझ्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी तुझ्या माय माऊलीला जाऊन काय बोललो असतो रे? तुझ्या माय माऊलीला जाऊन मी काय बोललो असतो? त्या आईची आसून मी कशी पुसली असती? असे बोलणारे एका एका मावळ्यासाठी रडणारे झिजणारे आपल्या डोळ्याचं पाणी काढणारे म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून सांगा तुम्ही की या राजासाठी का म्हणून कोणी मरणार नाही? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण म्हणतो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि हा त्यासाठीच म्हणून म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कधी कोणत्याही मोहिमेवरती जायचे तेव्हा आपल्या सेनापती सैन्यांना पूर्ण इशारा करायचे, अरे बाबा आपली मोहीम तिथल्या राज्यकर्त्याच्या विरुद्ध आहे, तिथला राज्यकर्ता आपला विरोधक आहे, तिथली गोरगरीब जनता ही माझी दुश्मन नाही, म्हणून तिथं जात असतानाही शेतकऱ्याच्या पेठालाही धक्का लागणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. म्हणजे परकीय राज्यातील शेतकऱ्याबद्दल आई बहिणींच्या बद्दल मगाशी ज्या व्यक्तींनी सांगितलं की एक परस्त्री त्यांच्या समोर आली, कल्याणच्या सुभेदाराची ती सून होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण लुटलं, आणि कल्याण जेव्हा लुटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकांनी, तेव्हा ते सर्व त्या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तिथून लुटून आणलेला संपूर्ण खजिना छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवत होते. तो संपूर्ण खजिना दाखवत असताना त्यांनी बोलले, हो महाराज आम्ही बघा तुमच्यासाठी अजून एक योजना आणलेला आहे, महाराज तुमच्यासाठी आम्ही अजून एक